प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली भूमिका योग्यच असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलेली आहे। वर्गीकरण संदर्भातला मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या मागणीला आपला विरोध नाही, सर्व समाजांना न्याय मिळाला पाहिजे असं रामदास आठवले यांनी म्हटलंय। वर्गीकरण करण्याचा अधिकार जो आहे हा राज्यशास्त्राचा नाही, तो पार्लमेंटचा आहे असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। वर्गीकरणाच्या संदर्भात कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे, परंतु ते वर्गीकरण कसं झालं पाहिजे, कास्ट वाईज सबकास्ट वाईज झालं पाहिजे, या समितीने काही एक्सपर्ट्स, संस्था किंवा लोक इन्व्हॉल्व करून घेतलं नाही। प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली भूमिका योग्य भूमिका आहे। जे महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टमध्ये 59 जाती आहेत आणि वर्गीकरण करण्यासाठी कोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा विरोध होता, पण नंतर सुप्रीम कोर्टानेच असा निकाल दिलेला आहे की ज्या राज्याला वर्गीकरण करायचं आहे, ज्या ठिकाणी अशी मागणी असेल त्या ठिकाणी वर्गीकरण करायला हरकत नाही। त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने समिती नेमलेली आहे, पण त्या समितीचा जे प्रकाश आंबेडकर म्हणतायत तर असे जे लोक आहेत, काही नेते आहेत, त्यांच्यासोबत एखादी राज्य सरकारने बैठक ठेवायला हरकत नाही आहे। समाज कल्याण खात्याने एखादी बैठक ठेवावी, त्यांची चर्चा करावी, त्यांची मतं काय आहे ते जाणून घ्यावीत आणि जो समितीचा काय रिपोर्ट आहे म्हणजे तो रिपोर्ट सुद्धा लोकांच्या समोर ठेवायला हरकत नाही आहे। नागपूरच्या प्रफुल्ल हिंगेनं आयपीएलमध्ये एक नवा इतिहास रचलाय। आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्यानं 3 विकेट्स घेत काल एक नवा विक्रम केला। प्रफुल्लनं केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीवर त्याच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केलाय। प्रफुल्लच्या आई वडिलांसोबत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी संवाद साधलाय, पाहूया। आपल्यासोबत प्रफुल्लचे आई वडील आहेत। सर, काय सांगणार, सध्याला तुमच्या मुलांची चर्चा सर्वत्र रंगलेली आहे, त्याचं कारणही तसंच आहे। त्यांनी एक मोठा जो रेकॉर्ड होता, तो रेकॉर्ड जो आहे तो मोडला। पहिल्याच सामन्यामध्ये जे आहे ते 3 विकेट घेणारा पहिला गोलंदाज तो ठरलेला आहे आणि विशेषतः म्हणजे वैभव सूर्यवंशी याची पहिली विकेट त्यांनी घेतलेली आहे। काय सांगणार? ठीक आहे, आपला मुलगा आहे म्हणून काय म्हणते बा ते कौतुक करावं तितकं कमी आहे, पण क्रिकेट अनप्रिडिक्टेबल गेम आहे। कधी 100 तर कधी 0, कधी 1 विकेट नाही तर कधी 5 विकेट। तर प्रत्येक मॅच ही नवीन असते प्लेयरसाठी आणि प्रत्येक पिच ही वेगळी असते। पिच कशी बिहेव करते, मोरल काय आहे, ॲटमॉस्फिअर काय आहे। पण काय म्हणते बा एक वैभव सूर्यवंशी जर म्हटला, तो पण एक चांगला टीन एजमधला एक चांगला इंडियाला भेटलेला हिरा आहे, डायमंड आहे, त्याचं पण कौतुक करावं असं वाटते। आणि त्याची जी स्ट्रॅटेजी आहे की बाबा पहिल्या बॉलवर डॉमिनेट करणे फास्ट बॉलरला किंवा कुठल्याही बॉलरला, जेणेकरून तो बॉलर काय म्हणते बा हादरेल, भेल आणि त्या हिशोबानं मग नेक्स्ट प्लॅनिंग करायचं। तर त्याच हिशोबाने जे प्लॅनिंग जे काल सनरायझर्स हैदराबादनी आणि वरून बॉलिंग कोचनी किंवा डेनियल विटोरी सर कोचनी, अजून जे असतील कोचेस मतिया मुरलीधरन आहे, आणि त्याचे जे व्हिडिओ पाहिले असतील किंवा सर्वजण बघतातच प्रॅक्टिसमध्ये का बा हा कसा खेळते, त्याची वेल एक्झिक्युशन जे प्रफुल्लनी केली हे एक सराहनीय होतं आणि ते त्याच्या 100% त्याला काय म्हणते बा त्याला आऊट करण्यामध्ये ते सक्सेस झाला। तो काय भावना त्यावेळच्या आई म्हणून तुमच्या होत्या? म्हणजे जेवढा आनंद कधी झाला नाही तेवढा आनंद काल झाला। त्यांनी जेव्हा पहिली विकेट घेतली तेवढा तर आनंद कधी झालाच नाही, तेवढा आनंद काल झाला। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।